माधवा. रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा गोविंद माधवा. हरिभक्त परायण वैकुंठवासी पांडुरंग कारंडे महाराज. मी पुन्हा येतो ना बाळा. हरिभक्त परायण वैकुंठवासी योगा हे माझे वडील आहेत. गुरुवडील पांडुरंग कारंडे. याचा जरा जवळून घ्या. आज यांचा जन्मदिवस आहे. 86 वर्ष ते जर असते तर 86 वर्ष असते. आजच्या दिवसाचं औचित्य साधून मुंबई ते पंढरपूर पायी दिंडीची जाहिरात आम्ही ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीच्या पायथ्याला आम्ही ठेवली. आत्ताच श्रीफळ ठेवलं, जाहिरात ठेवली आणि आपला जो नाममंत्र जप आहे रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा त्याचं आपलं लेखन चालू आहे. माझी बारकी आई सगळा परिसर बघायला गेलेली आहे. तर तिला तो परिसर बघायचा आहे. आमचा एकच महत्त्वाचा म्हणजे विषय तो त्याचा झाला नारायण. मुझे है ईश्वर से काम बाकी हमें कुछ दिखता नाही. एका भगवंताला आपण भेटलो, त्याच्या चरणाशी आपण आलो की बाकीचा हा नजारा परिसर आम्हाला काही दिसत नाही. त्यामुळे आपलं रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव. त्या मूर्तीच्या जवळ काही निर्बंध आहेत लेखनाचे किंवा व्हिडिओ काढण्याचे. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांना त्यांच्या फक्त मी कुठल्या पद्धतीने व्हिडिओ करतो हे त्या बिचाऱ्या शिकवणी काढल्या लक्षात नाही. कारण तो हिंदी भाषिक आहे, त्याचा तो दोष नाही. त्याला संप्रदायाचं किंवा दिंडीचं महत्त्व नसल्यामुळं तो फक्त विचार करतो की आतमध्ये काय करायचं नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यामुळे त्यांनी त्याची भूमिका पार पाडली. पण कुठेतरी आपली एक आठवण असते, स्मरणिक असते. त्यामुळे मी ह्या भगवंताच्या दारामध्ये व्हिडिओ करत आहे आणि हा नामस्मरणाचा व्हिडिओ आहे. रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा गोविंद माधव. चला माऊली. रामकृष्ण.